धन्यवाद. हस्तिक बँड पदकाचा विजय असो, चिंतामणीचा विजय असो. सुरुवात करूया. एंट्रान्स आपण पाहिलेला आहे बघा, किती फॅन फॉलोअर्स आहे. इन्स्टाला तुम्ही यांना फॉलो करू शकता. चला, सलामीची जोडी वेदस्तू आणि आपण पाहतोय तो म्हणजेच मोहिल चावडा. गोलंदाजी करण्यासाठी पहिले षटक घेऊन पराग राईट हॅम ओव्हर द विकेट. पराग सज्ज होतोय. 5 ओव्हरचा सामना, तिसरी ओव्हर, कंपल्सरी पॉवर प्ले. हिअर वी गो. रोल कॅमेरा ऍक्शन. लेट्स प्ले. 3, 2, 1. स्ट्राईकला आपण पाहतोय मोहिल. नो स्ट्राईकला वेदस्तू. पहिलं षटक घेऊन पराग. शार्दूल राहुल सावंत यांच्याकडनं वेदस्तूच्या षटकारासाठी किती षटकार? 3 षटकारासाठी 1000 रुपये. शार्दूल राहुल सावंत यांच्याकडून 1000 रुपीज फॉर वेदस्तू सिक्सर्स, हॅट्रिक सिक्सर. प्रत्येक षटकार, प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये महेश जाधव यांच्याकडून. त्याचप्रमाणे देवेंद्र शितूर आणि निश्चितपणे संकेत पडवळ यांच्याकडून बाउंड्री, सिक्सर, विकेटसाठी 200 रुपये. पहिला बॉल, पहिलाच बॉल पॉईंटला. 2 धावांनी सुरुवात. 5 ओव्हरची मॅच, तिसरी ओव्हर कंपल्सरी पॉवर प्ले राहील याची नोंद घ्या. अंतिम सामना बिग बॅच चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धा 2026. 12व वर्ष, 12व पर्व. ज्या प्रकारचा सामना आपण पाहतो आहोत, एक एक महत्वाची मॅच जिंकत आता शेवटच्या या अंतिम सामन्यामध्ये आलेले आहेत. विजेता कोण होणार आहे आता निश्चितच पुढच्या अर्ध्या एक तासात कळेल आपल्याला. 10:15 वाजलेले आहेत जवळपास. आणि वॉट अ शॉट. नो लुकिंग स्ट्रोक. लुकिंग स्ट्रोक, नो लुकिंग. खूप वेगळ्या पद्धतीने, जसं ब्रेव्हिसने आज खेळले दक्षिण आफ्रिकेसाठी. 10:24 झालेले आहेत. अजून पुढील अर्ध्या ते 1 तासामध्ये सामना निश्चितच आपल्याला संपताना पाहायला मिळेल. धावसंख्या 4. 5 ओव्हरचा सामना, 4 बॉल्स अजूनही बाकी आहेत. हे पहिल्या षटकातील पुढचा बॉल पराग. फुलर लेन बॉल चांगला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षण वेदांत सरमळकर. 3 बॉल, धावसंख्या 4. पहिलं षटक आपण पाहतोय. अंतिम सामना चिंचपोकळी चॅलेंजर्स विरुद्ध आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर बॅटर जी संघ आहे श्री साई स्ट्रायकर्स. कोण बनणार या 12व्या पर्वाचा विजेता? चॅलेंजर्स की स्ट्रायकर्स? आता मात्र या चेंडूला पाठवलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 2 धावांसाठी. हाय अँड हँडसम. टुडी धावसंख्या 6. या 2 धावांनी धावसंख्या 4. चेंडू 6 धावा. द लेगेसी कीप्स ग्रोइंग. हिस्ट्री इन द मेकिंग. निश्चितपणे आपण पाहतो व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवर आणि ज्यांच्या सुंदर बँड पथकाने वातावरण मंत्रमुग्ध केलं असे हस्तिक. समोर खेळायचं होतं. बॅटची एज. 5 बॉल 6. शेवटचा बॉल खूप चांगली पहिली ओव्हर आपण पाहिली. पहिल्या बॉलला 2-2-0 2-0. एक आगळा वेगळा क्रमांक आपण पाहतोय. आलेल्या सर्व खेळाडूंचं, रसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. अंतिम सामना आहे. शार्दूल राहुल सावंतकडून 1000 रुपये हॅट्रिक षटकार. वेदस्तू फुल टॉस. कव्हरला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक बनवला. ओव्हरपिच चेंडू बनवला आणि चेंडूला खेळून काढला कव्हर बाउंड्रीच्या वरून 2 धावांसाठी. पहिल्या ओव्हर नंतर 8. सुबोध गडसे आणि आपण पाहतोय रवी पवार या दोन्ही पंचांना. वेदस्तू 2 षटकारासाठी 3 षटकारासाठी 2000 रुपये. आणि आता शार्दूल राहुल सावंत यांच्याकडून वेदस्तूच्या षटकारासाठी 2000 रुपये हॅट्रिक षटकार. 2000. विजय कदम यांच्याकडून 1000.
प्रत्येक षटकाराला संकेत पडवळ त्याचप्रमाणे देवेंद्र यांच्याकडून 200 रुपये, महेश जाधव 200 रुपये. वेदस्तूसाठी खूप संधी आहे. पहिला बॉल डाव्या यष्टी बाहेर, पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय आणि धाव संख्या 1 ने पुढे सरकते. वाईड अवांतर धाव, एक धाव पुढे सरकते. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आणि पहिल्याच बॉल वाईड, धाव संख्या 9. शार्दूल राहुल सावंत यांच्याकडून हॅट्रिक षटकारासाठी 2000 रुपये. महेश जाधव यांच्याकडनं 200. देवेंद्र संकेत पडवळ कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका डीपला 2 धावा, धाव संख्या 11. वेदस्तू असा एक बॅटर आहे ज्याच्यासाठी निश्चितपणे आज खूप बक्षिसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. मगाही देखील आपण पाहिलं रोहन कदमने जी बॅटिंग केली होती, 29 धावा कुठल्या होत्या. वेगवेगळ्या खेळाडूंना निश्चितपणे रोख रकमेची बक्षिसं आहेत. आणि अंतिम ग्रँड फिनाले संपल्यानंतर लकी ड्रॉ, बंपर धमाका, पैठणी आणि कोण जिंकणार LED TV. समोरच्या दिशेला खेळायचं होतं, जागा बनवतोय ऑन साईडला, मिड विकेटला डीपला 2 धावा, धाव संख्या 13. 2 बॉल, अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्वराज गोलंदाजी करतोय, स्ट्राईकला वेदस्तू. चिंचपोकळी चॅलेंजर्स विरुद्ध अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ श्री साई स्ट्रायकर्स टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय साई फुलसुंदर आणि आता क्लोज किपिंगला आलेला आहे, कारण एक ट्राय करण्याचा प्रयत्न राहील तो म्हणजे स्वराजचा. बघूया लेंथ कोणती असेल स्वराजची. पुढचा बॉल, समोर टाकलेला चेंडू, मिस फिल्डिंग, 2 टांगों के बीच जो दरार थी वहां से गेंद फरार, रफू चक्कर छूमंतर. 14 रन बने हैं इस 1 रन के साथ. सेकेंड ओवर, अंतिम फाइनल मुकाबला, कौन बनेगा विजेता. 12वां संस्करण, इस 12वें संस्करण के विजेता बिग बैच चिंचपोकड़ी क्रिकेट टूर्नामेंट 2026 12th एडिशन, द चैंपियन टीम. क्या चैलेंजर्स यहां पर बनेगी चिंचपोकड़ी श्री साई स्ट्राइकर्स. और फिर एक बार नो लुक स्ट्रोक, 2 रन के लिए अंजाम तक पहुंचाते हुए इन 2 रनों के साथ 16, 2 गेंदे शेष. इसके बाद तीसरा ओवर जो रहेगा, जो बैटिंग पावर प्ले होगा, जो कंपलसरी पावर प्ले होगा, नॉट अ बैटिंग पावर प्ले बट कंपलसरी पावर प्ले, क्योंकि 5 ओवर का मुकाबला हम देखने वाले फाइनल जो देख रहे हैं. अब तक 16 रन बने हैं, 2 गेंदे शेष. राउंड द विकेट, गेंदबाजी के लिए स्वराज, स्ट्राइक पर मोहित और फुल टॉस लेग स्टंप पर, और 2 रन आएंगे और इन 2 रनों के साथ रन संख्या 18, 18, 1.5. Second over is in progress. Last ball to go. ये आखिरी बॉल पर क्या 2 रन आएंगे, 20 बनेंगे. स्ट्राइक पर मोहित चावड़ा, सामने वाले छोर से गेंदबाजी के लिए स्वराज. अगली गेंद और लेग स्टंप पर पिचिंग था, लेकिन देख रहे हैं कहां चले और ये देखिए आउट. वेदस्तू आउट. क्या रन था, नहीं था, कॉल किसका था, नहीं था, बहुत कुछ चीजें. वेदस्तू आउट. त्या ठिकाणी आगमन होणार आहे त्रिमूर्ती डेकोरेटर्स, AE एटमिओस इव्हेंट, श्री रिद्देश गावडे यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या ठिकाणी आपण पाहत आहोत AE एटमिओस इव्हेंटचे रिद्देश गावडे, त्रिमूर्ती डेकोरेटर्स यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. AE एटमिओस इव्हेंट रिद्देश गावडे यांचं बिग बॅच चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धेच्या या अंतिम दिवशी आणि या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतन. रिद्देशजी गावडे, AE एटमिओस इव्हेंट, warm welcome Riddeshji Gavde for this wonderful cricket tournament organized Big Bash Chinchpokri organizing team. Thanks a lot to all the support staff, management teams. या ठिकाणी संतोष दादा राऊत साहेब,
आधारस्तंभ त्याचप्रमाणे गिरीश परब साहेब उपशाखा प्रमुख शिवसेना शाखा क्रमांक 203. बिग बॅश चिंचपोकळी ऑर्गेनाइज बिग बॅश चिंचपोकड़ी क्रिकेट टूर्नामेंट 2026 सीजन 12. 2 ओवर के बाद 18 रन. अब बैटिंग पावर प्ले. पहली बॉल यॉर्कर जड़ में गेंद. अच्छी गेंदबाजी. पहली गेंद बिल्कुल जड़ में. साइश फुल सुंदर. क्या कहना, बहुत ही गेंदबाजी बल्लेबाजी है सुंदर. जो खिलाड़ी है साइश फुल सुंदर. बल्लेबाजी में भी कमाल है, गेंदबाजी में धमाल है. मोहिल तैयार. अगली गेंद फुल टॉस. लेकिन क्या 4 आएंगे? लेकिन 2 रन. टेरिस को क्रॉस करेंगे तो चौका मिलेगा. इन 2 रनों के साथ रन संख्या 20. बैटिंग पावर प्ले. 4 बॉल्स बाकी है. ये तीसरा ओवर चलेगा. 5 ओवर का मैच है, नॉट 6 ओवर. अंतिम फाइनल. और फिर एक बार इसी अंदाज से खेला हुआ स्ट्रोक डिक्लेयर. रन संख्या 20 के बाद 21. धाव संख्या 21. एक गडी बाद. षटक क्रमांक 3. जे आपण पॉवर प्ले पाहतोय, कंपल्सरी पॉवर प्ले राहील. 2.3. तिसरं षटक. धाव संख्या 21. एक गडी बाद. बिग बॅश चिंचपोकळी क्रिकेट स्पर्धा 2026. या 12व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? श्री साई स्ट्रायकर्स की फिल्डिंग करणारा संघ चिंचपोकळी चॅलेंजर्स. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पुढचा बॉल साईश डाव्या एष्टी बाहेर. पंचांचा इशारा वाईड. मात्र बघा स्टंपच्या ज्या बेल्स आहेत त्या कशा पद्धतीने चमकत आहेत. रेड लाइट्स क्लिक होते. ट्विंकलिंग ट्विंकलिंग. लिटिल स्टार. ऑल दी ट्विंकलिंग हमें नजर आ रहा है वहां पर. बावीस धाव संख्या. वाईड नंतर अजूनही 3 बॉल. हो सुंदर चेंडू. अप्रतिम डॉट बॉल. साईश फुल सुंदर. ज्याची गोलंदाजी फलंदाजी आहे सुंदर. असा फुल सुंदर. अप्रतिम या स्पर्धेमध्ये कामगिरी. ज्या प्रकारे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरच्या टॉप टेबलमध्ये आपण या खेळाडूला पाहू शकतो. जसं वर्धन होता, जसं वेदुस्तूला आपण पाहतोय, मोहिलला पाहतोय. धाव संख्या 22. पुढचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. स्वतः या ठिकाणी क्या बात आहे, ह्याला म्हणतात विश्वास. तिसरी कॅच आहे. थँक्यू. मी निघालो तुम्ही येता का. निश्चितच या ठिकाणी खेळाडू बाद झालेला आहे. मात्र मयुरेश कदम आता आलेला आहे. साई स्ट्रायकर्स आपण पाहतोय. श्री साई स्ट्रायकर्स. सुंदर हस्तिक बँड पथकाने वेगवेगळी गाणी आज वाजवली. ज्या प्रकारचे मगाई साई लीला भजन मंडळाची देखील काही गाणी आपण वाजलेली पाहिली. श्रवणबाळा प्रस्तुत झाले तुझे दर्शन साई. धाव संख्या 22. पुढचा बॉल डाव्या एष्टीवर. बघूया मयुरेश जागात बनवतोय का. 3 बॉल ज्या 3 ओव्हर नंतर धाव संख्या 24. या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने 2, 3, 4 बॉल नंतर जी संधी होती, मात्र या ठिकाणी 3 ओव्हर्स नंतर धाव संख्या 24. अंतिम सामना आहे. थोडंसं फायटिंग टोटल द्यावी लागेल 12 बॉल्समध्ये. कारण अजूनही जर आपण पाहिलं तर 12 बॉल्समध्ये रोहन कदमला ती बॅटिंग करावी लागेल. किमान 20 ते 25.
रोहन कदमच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपये. शार्दूल सावंत यांच्याकडून शार्दूल राहुल सावंत यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी रोहन कदमला 500 रुपये आहेत. संख्या आपण पाहतो 1 ने पुढे सरकते. 2 धावा दिल्यात पंचांनी. 24 आणि 2 26. अजूनही 1 ओव्हर यानंतर बाकी आहे प्रत्येक षटकारासाठी. जसं महेश जाधव यांच्याकडनं 200 रुपये, संकेत पडबळ, देवेंद्र यांच्याकडनं 200 रुपये प्रत्येक षटकाराला. शार्दूल राहुल सावंत यांच्याकडनं 500 रुपये आहेत शार्दूल सावंत यांच्याकडून. त्यामुळे एक षटकार खूप महत्वाचं ठरणार आहे. बघूया समोर. ओ या ठिकाणी संधी. स्वराजला संधी होती. कॉट अँड बोल्ड. काय अप्रतिम चेंडू होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता ज्या प्रकारे स्ट्रोक खेळले होते आणि स्क्रीनवर ऍक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने बॉल आला आणि सरळ बॅटने खेळले होते. संधी मिळाली होती मात्र हाताला लागून चेंडू निघाला. संतोषदादा राऊत यांचे जितकं कौतुक करू तेवढं कमी आहे. ज्या प्रकारचं योगदान, आधारस्तंभ, तारणहार. निश्चितपणे बिग बॅश कमिटीच्या माध्यमातून सुंदर फटका. 2 धावा. गेल्या 2-3 मॅचमध्ये रोहन कदम ज्या प्रकारे मॅन ऑफ द मॅच आणि जी बॅटिंग करतोय, डाव्या हाताला करंगळी आणि बोटांना आपण पाहिलं तर इजा झालेली आहे, बँडेज बांधले, मात्र तरी सुद्धा निश्चितपणे योद्ध्याप्रमाणे लढतोय. ग्लेन मॅक्सवेल 200 केले होते वर्ल्ड कपमध्ये अगेन्स्ट अफगाणिस्तान. याने देखील संघासाठी महत्त्वाची कामगिरी पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 28. 3 चेंडू शिल्लक. पुढचा बॉल स्वराज आणि जीवनदान. या ठिकाणी संधी होती. स्वराजला देखील संधी निश्चित साईकडून अपेक्षा होत्या, कारण या स्टेजला तुम्हाला त्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. आणि निश्चितच खेळाडू ज्या प्रकारे बाद होता होता वाचले आणि रोहनवर अजूनही या ठिकाणी अवलंबून आहे. संघाची मदार धुरा सांभाळावी लागेल. शार्दूल सावंतकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये, महेश जाधवकडून 200, देवेंद्र यांच्याकडून 200, संकेतकडून 200 रुपये. आता मात्र या चेंडूला खेळून काढलेला 1 धाव तर पूर्ण केलेले आहे. जोपर्यंत चेंडू फेक होईल धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या 30. साईश फुलं सुंदर दिसतो, पण सुंदर बॅटिंग पण सुंदर, गोलंदाजी, फलंदाजी आणि खूप प्रेक्षकांची देखील तुफान गर्दी आपण पाहतो. ज्या प्रकारचे प्रेक्षक. फायनल कोण जिंकणार, कारण श्री साई स्ट्रायकर्स फायनलमध्ये खूप चांगली कामगिरी, बऱ्यापैकी धावसंख्या तुम्हाला उभाराव्या लागतील, कारण 4 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 30 आत्तापर्यंत झालेली आहे. किमान जावं लागेल 40-45. चांगला फटका. 2 धावा. 2 ने शेवट करतोय गोड चौथ्या षटकाचा. धावसंख्या 32. 4 ओव्हरमध्ये 8 धावांची सरासरी. 6 बॉल्समध्ये किमान 10 धावा, म्हणजे आपण म्हणू शकतो की 42-45 फायनलला जे टार्गेट मिळू शकतं. गोलंदाज वेदांत सरमळकर. धन्यवाद. हस्तिक बैंड पथक. हस्तिक बैंड पथक की झलक सबसे अलग. जयेश पाटील, कुलवंत कोळी शेवटचं षटक घेऊन येतोय. ज्या गोलंदाजचं नाव आहे वेदांत सरमळकर. पहिलाच बॉलवर आक्रमण आणि
1 ने सुरुवात. धाव संख्या 33. समोरच्या दिशेला संधी मिळाली. सुंदर फटका, षटकार. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल स्ट्रोक. 6 धावा नाही, बाउंड्री. 4 रन्स. पंचांचा इशारा येतोय, चौकार आहे आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकते 37. पहिला बॉल ज्या प्रकारे 1 धाव, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार. समोरच्या दिशेला मारलेला फटका. पंचांचा इशारा सुबोध गडसे सर. आणि प्रत्येक चौकारासाठी जसं महेश जाधव देवेंद्र आणि आपण पाहिलं तर संकेत पडवळ यांच्याकडून प्रत्येक षटकार चौकार विकेटसाठी 200 रुपये आहेत. शार्दुल सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. रोहन कदमसाठी चौकार आलेला आहे आता. आणि महेश जाधव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकार. आता मात्र बॅकफुटला गेलेत. कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. पलीकडे आतमध्ये डिक्लेअरमध्ये 1 धाव. पहिल्या 3 बॉलवर धावसंख्या 6 आलेली आहे. धावसंख्या पुढे सरकते 38. उर्वरित 3 बॉलमध्ये किमान 10. 10 ते 12 म्हणजे 48-50. रोहन कदमकडे ती क्षमता आहे. मोठे फटके येऊ शकतात. आतापर्यंत ते करून दाखवले. तोच रोहन तयार. समोर खेळायचा प्रयत्न होता. बॅकलिप गेली होती. मात्र बॅट ज्या पद्धतीने बॉल आल्यानंतर लेग ब्रेक होता. चांगल्या पद्धतीने टर्न केला होता बॉलला. लेग ब्रेक, स्लोवर बन. धावसंख्या 39. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा बेदान समोर आहे. तितकाच घातक विस्फोटक फलंदाज रोहन कदम. या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचचा अपवाद वगळता खूप सुंदर बॅटिंग पाहायला मिळाली. 39. शेवटचे 2 चेंडू. बॅटची एज डॉट बॉल. शार्दुल राहुल सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे षटकारासाठी. बघूया शेवटच्या बॉलवर षटकार येणार का. 39 झालेत. लक्ष टार्गेट किती देणार अंतिम सामन्यामध्ये. बिग बॅश चिंच पोकळी 2026. 12व वर्ष 12व पर्व. गोलंदाज वेदांत. पुढचा बॉल. सरसावत आलेत पुढे आणि डिक्लेअरमध्ये 1 धाव. अशा प्रकारे धावसंख्या 40 आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. 41 टू विन. श्री साई स्ट्रायकर्सने 40 धावा केल्या आहेत आणि साई फुल सुंदर. चिंचपोकळी चॅलेंजर्स संघाला जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. महेश जाधव यांच्याकडनं प्रत्येक षटकार चौकार विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. संकेत पडवळ देवेंद्र यांच्याकडून 200 रुपये आहेत.
चला 41 धावांची गरज आहे. हॅलो हॅलो. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये रोख रुपये 50,000 आणि आकर्षक ट्रॉफी स्पॉन्सर्ड बाय प्रवीण राणे. खरंच मनपूर्वक आभारी ते व्यक्त करत आहोत आम्ही त्यांचे. त्यानंतर आपण बघतोय की या ठिकाणी आपण पाहतोय नैवेद्य जनरल इन्शुरन्सचे प्रिया पाटील यांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूया. त्याचप्रमाणे दीपक पेडणेकर यांचं देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय. प्रिया पाटील नैवेद्य जनरल इन्शुरन्स. आणि आता बॅटिंग फिल्डिंगसाठी येणारा संघ आपण पाहतोय श्री साई स्ट्रायकर्स. 41 धावांचं लक्ष आहे. गेले 2 दिवस ज्यांची उपस्थिती या आमच्या समालोचन कक्षामध्ये आपण ऐकलं, ज्यांना स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी, आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी, सुप्रीमो ट्रॉफी, सांगे प्रीमियर लीग आणि नुकतंच कर्नाटक या ठिकाणी DD स्पोर्ट्स नॅशनलला ज्यांनी जबरदस्त समालोचनाने आपलं योगदान दिलं असे प्रसाद परब सर यांना आपण ऐकणार आहोत. सेकंड इनिंग सुरू होते. धावांचं लक्ष 41. नैवेद्य जनरल इन्शुरन्स प्रिया पाटील मॅडम यांची उपस्थिती. व्यासपीठावर आपण पाहतोय प्रिया पाटील मॅडम, त्याचप्रमाणे दीपकजी पेडणेकर साहेब यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नैवेद्य जनरल इन्शुरन्स या अगोदर आपण योगेश पाटील यांची उपस्थिती पाहिली आणि नुकतंच प्रिया पाटील मॅडम यांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय. नैवेद्य जनरल इन्शुरन्स त्याचप्रमाणे दीपक पेडणेकर यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला यानंतरचं सेकंड इनिंगला सुरुवात करूया. सलामीची जोडी आलेली आहे. ओव्हर टू प्रसाद परब सर. धन्यवाद. थँक्यू. चला सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. साई फुल सुंदर. थोडंसं आपण वेट करूया. व्यासपीठावर आदरणीय नैवेद्य जनरल इन्शुरन्स प्रिया पाटील मॅडम यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. त्याचप्रमाणे या ठिकाणी दीपक पेडणेकर साहेब यांची उपस्थिती आपण व्यासपीठावर पाहतोय. या ठिकाणी मोहिल चावडा तयार. पहिल्या षटकातील पहिला बॉल घेऊन स्ट्राईकला साईश, नॉन स्ट्राईकला स्वराज. साईश बरोबर स्वराजला आपण पाहतोय आणि गोलंदाजीसाठी मोहिल चावडा. अंतिम सामना 41 धावांचं लक्ष्य. पहिला बॉल. मोठं अपील तुमच्या बाहेर. पहिलाच बॉल आज तुमच्या बाहेरचा बॉल. शफल करून खेळायला गेले मात्र पंचांचा कुठलाही निर्णय नाही. साईश फुल सुंदर स्ट्राईकला. धावांचं लक्ष 41. तर चला ऐकूया. निश्चितपणे एक समृद्ध आणि टेनिस क्रिकेट विश्वातील लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट ऑल फॉर्मॅट नेहमीच ज्यांना आपण ऐकलेलं आहे DD नॅशनल आणि DD स्पोर्ट्सच्या माध्यमातून, ज्यांना नुकतंच आपण खूप छान पद्धतीने कर्नाटकची स्पर्धा कव्हर करताना पाहिलेलं आहे. आणि गेले 2 दिवस ही स्पर्धा आपल्या सुंदर आवाजाने ज्यांनी समृद्ध केले असे आदरणीय प्रसाद परब सर. धावसंख्या आपण 2 पाहतोय. 2 बॉल आणि धावांचं लक्ष 41. ओव्हर टू प्रसाद परब सर. धन्यवाद. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच राजेश कुळे. तर 2 धावांनी फलंदाज साईश फुलसुंदरने खातं उघडलंय. आपल्या संघासाठी पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. बॉलिंग मार्कवर मोहिल चावडाने. पुढचा चेंडू साईशसाठी. 41चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी 5 षटकांच्या या सामन्यामध्ये. यॉर्करचा चेंडू खूप फ्लिक केलाय. क्षेत्राच्या खाली चेंडू कव्हर करतोय आणि बघायचे पंच कन्फर्म करतात. पंच सांगतात की म्हणजे त्या ठिकाणी डिक्लेअर झोन एकदा निश्चितच केली जाईल या चेंडूवर. आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती एकूण 3 धावा. भरपूर सारी पारितोषिक आहेत या षटकात. निश्चित आपण त्याचा उल्लेख करूया. प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, मालिकावीर, बॅट्समन, बॉलर, सिरीज, काय काय पारितोषिक आहेत याचा आपण निश्चित त्याची उजळणी करणार आहोत. 27 चेंडू आणि अजूनही 38 धावांची गरज आहे. धावसंख्या 3. ऑन साइडला स्वाईप केलाय. आपण फटका बघतोय म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आणि पंच कन्फर्म करताय 2D. 2 धावेसाठी हा फटका. टू डी शॉट. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. अंतिम सामना बिग बॅश चीज पोकळी फायनल. अंतिम लढत 5 षटकांचा सामना.
पहिल्या आपण इनिंग मध्ये बघितलं श्री साई स्ट्रायकर्सने मात्र धावा बनवल्या 40 आणि 41चा पाठलाग इथे सुरू आहे चिंचपोकळी चॅलेंजर्सचा. फुल टॉस, हा चेंडू खराब आणि त्याच्यावर योग्य प्रत्युत्तर, पण पंचांनी सांगितले 2 धावा. 2D शॉट. एकमेव पॉवर प्ले 5 षटकांच्या सामन्यामध्ये तो सुद्धा बॅटिंग पॉवर प्ले 3ऱ्या षटकात घेतला जाईल. मेंडेटरी आहे 3रा षटक. दरम्यान आपण बघतोय 2 धावांचा फटका. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. साईश फुल सुंदर सगळ्यात महत्वाचा ऍसेट, इम्पॉर्टंट बॅट्समन, महत्वाची विकेट, या संघाचा आयकॉन. 7 विदाउट लॉस इन फर्स्ट ओव्हर. शॉर्ट ऑफ लेन, मिस टाइम आणि गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय निघून आणि पंच इथे इशारा करतायत या चेंडूवर एकच धाव. धावसंख्या धावफलकावर आपण बघतोय ती पूर्ण 8 धावा. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय 8 धावा धावफलकावर. धन्यवाद. प्रथम पारितोषिक असो स्पर्धेमध्ये रोख रुपये 50,000 स्पॉन्सर्ड बाय मस्त गावरान श्री प्रवीण विनया विजय राणे यांच्या माध्यमातून रोख रुपये 50,000 स्पॉन्सर्ड. सेकंड प्राइज 25,000 स्पॉन्सर्ड बाय संतोष दादा राऊत यांचा सुद्धा मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. षटक क्रमांक 2 मध्ये वेदस्सू राणे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार समोर मारलाय, उंच टोलवलाय आणि चेंडू ऑन द रूफ जातोय. पंचांचा इशारा चेंडूवर खणखणीत खणखणीत चौकार. एक पारितोषिक इथे अनाऊन्स करतोय. राहुल सावंतचे चिरंजीव शार्दूल सावंत यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहे. या दोन्ही पैकी एका जरी बॅट्समनला आउट केलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे वेदस्तूसाठी. मालिकावीरसाठी आपण बघतोय स्पर्धेमध्ये 32 LED टीव्ही स्पॉन्सर्ड बाय समीर मावळे. टेनिस क्रिकेटची बॅट स्पॉन्सर्ड बाय रायझिंग कॅम्प अँड ट्रॉफी इन प्लेयर ऑफ द सिरीज. बेस्ट बॅट्समन टेनिस बॅट क्रिकेट बॅट स्पॉन्सर्ड बाय रायझिंग कॅम्प. आणि बेस्ट बॉलरसाठी आपण बघतोय ट्रॉफी प्लस शूज स्पॉन्सर्ड बाय प्रणिल पांचाळ. बेस्ट फिल्डरसाठी सुद्धा सेम प्राइस आहे, ट्रॉफी अँड शूज स्पॉन्सर्ड बाय प्रणिल पांचाळ. थँक्यू. शॉर्ट ऑफ लेन, स्लोअर वन चेंडू होता, थोडासा मागे त्यामुळे ऑन साइडला पूल केलाय आणि 2 धावा या चेंडूवर. षटकारामुळे गणित आता मात्र आपण बघतोय त्या ठिकाणी पूर्णपणे सामना झुकण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि स्वराजने अप्रतिम फटका दाखवला आपल्या बॅटमधून. षटकार वसूल केला, चौकार वसूल केला, षटकार नाही चौकार. आणि तो खेळतो वैयक्तिक 6 वर. संघाची धावसंख्या 14 धावसंख्या धावफलकावर. 22 चेंडूत अजून एक 27 धावांची आवश्यकता आहे. चिंचपोकळी चॅलेंजर आहे संघाला. वेदस्सू राणे षटकातील पुढचा चेंडू. स्ट्राईक एंडला स्वराज परब. थोडासा ऑन साइडला पूल केलाय त्या ठिकाणी. चेंडू शॉर्ट पिच होता आणि तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाले ते साईशकडे. धावसंख्या 15 धावा धावफलकावर. एक चौकार, एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलू शकतो हे आपण बघितलं मैदानावर. धावसंख्या बघतो ती 15, 15 रन, 20 बॉल 1 and 26 टू विन. 21 चेंडूंनी 26 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. अंतिम फेरी सुरू आहे आणि बघायचं आहे 12व्या पर्वाचा चॅम्पियन संघ कुठला संघ ते ठरणार. श्री साई स्ट्रायकर्स की चिंचपोकळी चॅलेंजर्स. 20 बॉल and 26 टू विन. स्ट्रायकिंग एंडला साईश फुल सुंदर. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पिकअप शॉट, इट्स 2D. असे चेंडू तुम्ही साईज समोर टाकू शकत नाही.
ज्याच्यावर त्याने महारत हासिल केली आहे, ज्याच्यावर मात्र आपण बघतोय की तो निष्णात आहे, अप्रतिम फटकेबाजी करतो आणि त्याचा फेवरेट जो स्क्वेअर लेग, फक्त त्याला त्या ठिकाणी येऊन फक्त लालबागचा ब्रिजच दिसतो, त्या ठिकाणी षटकार मारू शकतो, चौकार मारू शकतो, मोठे फटके मारू शकतो. ट्रॅक चेंज केलाय वेदस्तूने. चेंडू शिल्लक 20 करायचे ते अजूनही 20 चेंडू 24 धावा. राऊंड विकेट आता मात्र वेदस्तू. साई समोर शॉर्ट पिच चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेपर्यंत एकच फलंदाजीने कंप्लीट केली आहे. स्क्वेअर लेग मध्ये स्ट्राईक रोटेट झाले ते म्हणजे सुभाषकडे. दोन्ही अत्यंत भरवशाचे फलंदाज आहेत चिचपोकळी चॅलेंजरचे. सुराज परबने आतापर्यंत बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, फिल्डिंग सुद्धा चांगली केली आहे. तो खेळतोय 7 वर एका चौकाराच्या मैदाने. साईश खेळतोय 8 चेंडू 11 वर, धावसंख्या 18. 19 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. षटकातला शेवटचा चेंडू वेदस्तू. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यॉर्क लाईन सेम हेलिकॉप्टर शॉट आणि 2D शॉट. 2 धावेचा फटका. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. करंट रन रेट 10चा, धावसंख्या 20, रिक्वायर रन रेट 7चा. 18 चेंडूत 21 ची गरज. मेंडेटरी बॅटिंग पॉवर प्ले इन थर्ड ओव्हर. 18 चेंडू शिल्लक आहेत, 21 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट आता 7 रन प्रति ओव्हर. या अंदाजाने बॅटिंग करावी लागेल, या गतीने बॅटिंग करावी लागेल मैदानावर. पण बघायचं या मुवमेंटला विकेट कोण काढणार. बघू शकता प्रेक्षक तुमच्या स्क्रीनवर बघायला मिळतात. खूप मोठ्या संख्येने शेवट सामना सुरू आहे आणि बोली मार्कवर सज्ज होतोय. सेकंड स्पेल मध्ये मोहिल चावडा. पहिल्या स्पेल मध्ये 8 धावा, विकेटच गेला होता. बघायचं या स्पेल मध्ये विकेट काढेल का. गरज आहे विकेटची. राऊंड विकेट मोहिल. यॉर्क लाईनचा चेंडू खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडाला, कुठे जाऊन लँड होईल तो बघूया त्या ठिकाणी. पंचांना चेंडू दिसला नाहीये ते कन्फर्म करतायत. सीमारेषे बाहेर खणखणीत चौकार. वॉच अ शॉट. डावखोरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात आणि त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं. आणि बिग बॅश चिंचपोकळीची पर्वणी आहे साईश फुलसुंदरची फलंदाजी. रन अ बॉल इक्वेशन. 17 बॉल 17 टू विन. पहिल्या चेंडूवर सोफरा साफ. काय चौकार मारलाय. नेत्रदीपक फटका. हेलिकॉप्टर शॉट आणि चेंडू जाऊन बघतो लँड झाला तर बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. 17 बॉल अँड 17 टू विन. रन अ बॉल इक्वेशन. 24 धावा धावफल कव्हर आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर क्विक विकेट, निर्धाव चेंडू, विकेट, दबाव, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सामन्यामध्ये कमबॅक करून देतील. बघायचंय कुठला संघ या चॅम्पियन. येस, टाइम इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. वेळ बरीच वेळ निघून गेली. आपण बघतो घड्याळामध्ये वाजले जवळजवळ 11. त्यामुळे वेळेचं भान ठेवा आणि सामना सुरू करा. 17 बॉल 17 टू विन. राऊंड विकेट पुन्हा आता मोहिल. चेंज ऑफ बेसे गती परिवर्तन. ऑन साइडला स्लॉग स्वीप. खणखणीत दर्जेदार डोळ्यांचं पानं फेडणारा नेत्रदीपक चौकार. व्हॉट अ बॅटिंग. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज बाय साईश फुलसुंदर. जसं मगाशी राजेशने उल्लेख केला, खूप चांगली एक लीड रोल या संघामध्ये प्ले करत असताना बॅटिंग सुंदर, फिल्डिंग सुंदर आणि बॉडी लँग्वेज सुद्धा अति सुंदर. हँडसम क्रिकेटर. डावखुरा फलंदाजांचं या ग्राउंडवर वर्चस्व आहे नेहमीच. आपण या अगोदर अथर्व फराटेला बघितलंय. मग गतवर्षी बिग बॅश चिंचपोकळी, चिंतामण चषक हे दोन्ही स्पर्धा मालिकावीर ठरला होता. तो सुद्धा लेफ्ट हँडर, आता सुद्धा लेफ्ट हँडर. धावसंख्या 28.
स्क्वेअर लेग मध्ये आपण बघितलं हा चेंडूला पूल केलाय. 2D शॉट, 2 धावेचा हा फटका. धावसंख्या 30. 15 चेंडूने अजूनही 11 धावांची आता आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना खूप इझी केलाय बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि क्या स्माइल आहे बघा चेहऱ्यावर. साईज फुल सुंदर. तर माहिती आता विजय आता त्यांच्या आटोक्यामध्ये आहे. विजय त्यांच्या निश्चितच त्यांच्या डोळ्यासमोर आहे. विजय संपादन करून या चषकावर नाव कोरण्यासाठी संघ सज्ज आहे चिंचपोकळी चॅलेंजर. बघायचं या मुवमेंटला मात्र विकेट जर आली तर सामन्यामध्ये ट्विस्ट येईल, सामन्यामध्ये मजा येईल. मोहिल चावडा ते करू शकेल का? 15 बॉल अँड 11 टू विन. 15 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. स्टील नॉट आउट 30. पुढचा चेंडू. ओ हो, क्या बात है. चेरी ऑन द केक. इट्स अ चेरी ऑन द केक. चेंडू थेट लालबागच्या ब्रिजवर. चौकार. तिसरा चौकार. व्हॉट अ स्माइल ऑन अ फेस. साईश फुल सुंदर. थँक्यू. बघा अपोनंट टीम सुद्धा अप्रिशिएट करते त्यांच्या समर्थकांना. स्माइल देते त्यांना. 7 धावांची फक्त आता गरज आहे. 14 चेंडू शिल्लक. थँक्यू सो मच. थँक्यू आस्तिक बँड. ओ चेंडू बघा या ठिकाणी गेलाय कुठे. 2D शॉट, 2 धावेचा हा फटका. 1 एम आर्मी 1 हँडेडली एक पातळी अभिनय काय असतो मैदानावर हे दाखवत असताना. आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राजेश मी एवढंच म्हणेन की जेवढे साईच्या समोर गोलंदाज झाले सर्वांना संभ्रम पडलाय की साईशला चेंडू नक्की टाकायचे कुठे. सगळे फटके त्याच्याकडे आहेत आणि फेवरेट झोन त्याच्याकडे आहे. स्क्वेअर लेग एक पातळी अभिनय. 1 हँडेडली 1 एम आर्मी. धावसंख्या 36. 13 चेंडू आणि गरज आहे ती आता 5 धावेंची. 13 चेंडू 5 धावा. श्रमिक बिल्डिंगने आपली जागा सोडली नाही बिलकुल. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूने एन्जॉय करतायत. ओ लाईन मिस केली आहे. लाईन मिस केली. थोडंसं मागे थांबला. बॅट आणि पायाच्या मध्ये जो मोठा गॅप होता तिथून बॅग चेंडू मागे जातो निघून आणि तोपर्यंत षटक समाप्त होत आहे. 12वा पर्व निश्चित लक्षात राहील. बिग बॅश चिंचपोकळी आणि कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला श्रमिक बिल्डिंगची मुलं जी पोरं धडाका धूम धडाका करतायत आणि साथ लाभली आहे आस्तिक बँडची. थँक्यू. 12 चेंडूंनी 5 धावांची आवश्यकता. 12 बॉल अँड 5 टू विन. शेवटच्या टप्प्यात आम्ही आहोत. 12 चेंडूंनी 5 धावांची आवश्यकता आहे. बघायचा सामना कशा प्रकारे फिनिश करणार स्ट्रायकिंगला स्वराज परब. आतापर्यंत एकही फलंदाज न गमावता 36 धावा कुठल्या आहेत 3 षटकांमध्ये. समोर मारलाय ऑन दी अप ऑन दी राईज. हवेमध्ये चेंडू. चेंडू कुठे जाऊन लँड होते पंच बघतायत, कन्फर्म करतायत आणि पंचांच्या या सीमारेषे बाहेर चौकार. स्कोर इज लेवल. स्कोर लेवल. चिंचपोकळी चॅलेंजर सीसी रेडी टू लिफ्ट द ट्रॉफी. चिंचपोकळी चॅलेंजर संघ फक्त एका धावेची गरज. And here is champion of the champion, season number 12, चिंचपोकळी चॅलेंजर्स. चॅम्पियन संघ ठरलाय. 12वा पर्व आणि 12 पर्वातला एकमेव जगजेता संघ चिंचपोकळी चॅलेंजर्स.